आजकाल आपण बघतो की शांतता मिळवण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करून निसर्गरम्य ठिकाणी जातात. हो, अगदी. आणि ते हिमालयात जाणं किंवा मग ते महागडे माइंडफुलनेस आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचे कोर्सेस लावणं, हे तर खूपच वाढलंय. अगदी तेच. म्हणजे समाजात एक असा समज निर्माण झालाय की जणू काय मनःशांती किंवा आध्यात्मिक प्रगती ही विकत घ्यावी लागते. खरंय. आणि या चांगुलपणाला किंवा शांततेला आजकाल एका प्रॉडक्टसारखा पाहिलं जातंय. बरोबर. आंतरिक शांती मिळवण्यासाठी आधी मोठी आर्थिक गुंतवणूक करावीच लागते, हा जणू एक नियमच बनलाय. पण आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीवर चर्चा करणार आहोत, जी या समजाला पूर्णपणे छेद देते. हो, कारण आपण आनंदाला नेहमीच बाहेर शोधत असतो आणि त्यासाठी लागणारी साधनं आणि शिबिरं या सगळ्यांचं आज एक मोठं अर्थकारण उभं राहिलंय. पण जर इतिहासात आपण थोडं मागे वळून पाहिलं, तर संत तुकाराम महाराजांचा एक असा अभंग सापडतो, जो या संपूर्ण गुंतवणुकीच्या संकल्पनेला मुळापासून हादरून टाकतो. हो, आणि तो अभंग म्हणजे पराविया नारी माऊली समान. नक्कीच. आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या अभंगातील शब्दांवरून केवळ वरवरचा तो धार्मिक अर्थ न घेता त्यामागील मानसशास्त्र आपण समजून घेणार आहोत. आणि तेही एकदम सखोल आणि स्पष्टपणे, म्हणजे ज्याला आपण एकदम डीप अँड क्लीन म्हणतो तसं विश्लेषण. हो, कारण चांगुलपणाचा मार्ग हा किती स्पष्ट आणि निर्मळ असू शकतो हे यातून उलगडणार आहे. खरं तर हा अभंग म्हणजे केवळ एक उपदेश नाहीये. मानवी वर्तनाचं आणि चांगुलपणाच्या अर्थशास्त्राचं ते एक अतिशय अचूक विश्लेषण आहे. म्हणजे एखाद्या माणसाला चांगलं वागण्यासाठी खरोखरच किती किंमत मोजावी लागते यावर महाराज अतिशय व्यावहारिक पातळीवर प्रकाश टाकतात. हो, अगदीच. तर मग आपण या चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण या अभंगाच्या मुख्य धाग्यावर म्हणजेच ध्रुपदावर लक्ष केंद्रित करू. महाराज म्हणतात, न करिता परनिंदा द्रव्य अभिलाष काय तुमचे यास वेचे सांगा. बरं, इथे वेचे हा जो शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. हो, मलाही तेच विचारायचं होतं. म्हणजे या शब्दाची थोडी फोड करून सांगाल का? नक्कीच. वेचे म्हणजे खर्च होणं, खिशातून काहीतरी जाणं किंवा तुमचं नुकसान होणं. इथे महाराज एक अत्यंत महत्वाचा अर्थशास्त्रीय प्रश्न विचारत आहेत. अच्छा, म्हणजे ते विचारतायत की इतरांची निंदा न करण्यासाठी तुमचा कोणता खर्च होतोय. अगदी बरोबर. दुसऱ्याची निंदा न करणं आणि दुसऱ्याच्या संपत्तीची हाव म्हणजेच द्रव्य अभिलाष न धरणं, यासाठी कोणतंही भांडवल लागत नाही. हे खूपच रंजक आहे. आणि यामागील तो का आपण समजून घेतला पाहिजे, म्हणजे लोक दुसऱ्याची निंदा का करतात. कदाचित स्वतःला थोडं श्रेष्ठ दाखवण्यासाठी. अगदी तेच. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा कोणी दुसऱ्याला शब्दांनी खाली खेचतं, तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःबद्दल क्षणिक श्रेष्ठत्वाची भावना मिळते. तो एक प्रकारचा डोपामाइन हिट असतो. अरे वा, म्हणजे तो तात्पुरता आनंद असतो. हो, पण या प्रक्रियेत प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होत असते, हे आपण विसरतो. अच्छा, म्हणजे इथे पैशांचा खर्च नसला तरी तो अहंकाराचा आणि ऊर्जेचा खर्च नक्कीच आहे. 100%. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याबद्दल वाईट बोलते किंवा दुसऱ्याच्या प्रगतीचा हेवा करते, तेव्हा नकळत ती एक प्रकारचा मानसिक ताण स्वतःवर ओढून घेत असते. अगदी तसंच. आणि दुसऱ्याच्या पैशाची हाव धरणं हेही अगदी तसंच आहे. म्हणजे जी संपत्ती स्वतःची नाही तिची आस धरल्याने हाती काहीच लागत नाही. हो, उलट रात्रंदिवस एक प्रकारची निराशा आणि असमाधान पदरी पडतं. आणि तुकाराम महाराज नेमक्या याच अनावश्यक मानसिक गुंतवणुकीवर बोट ठेवतात. हे एकदम डीप आहे. म्हणजे ते सांगतायत की ही नकारात्मक कृती थांबवणं हीच सकारात्मकतेकडे जाणारी पहिली पायरी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याचं वाईट न चिंतण्यासाठी तुम्हाला कोणतंही आर्थिक भांडवल लागत नाही. तो शून्य खर्चाचा व्यवहार आहे. हे बघा ना, हे किती विरोधाभासी आहे. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे लोक मनःशांतीसाठी विविध त्या सेल्फ हेल्प ॲप्सचं महागडं सबस्क्रिप्शन घेतात. हो, हजारोंची फी भरतात. पण तुकाराम महाराज सांगत असलेली ही शांतीची पद्धत पूर्णपणे मोफत आहे. म्हणजे कोणाबद्दल वाईट न बोलण्यासाठी तुमच्या बँक खात्यातून पैसे कट होत नाहीत. नाही, अजिबात नाही. पण मग मला एक सांगा, जर वाईट न वागण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागत नाही, तर माणसाला या साध्या गोष्टी न करणं इतकं अवघड का जातं? कारण आपण तो दृष्टिकोनच हरवून बसलोय. आणि याच उत्तराकडे अभंगाचं पहिलं चरण आपल्याला घेऊन जातं. महाराज म्हणतात, पराविया नारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे. बरं, म्हणजे इथे परस्त्रीला माते समान मानण्याबद्दल बोललंय. हो,
पण या चरणाकडे केवळ एक साचाबद्ध नैतिक उपदेश म्हणून न पाहता आपण एक दृष्टिकोनातील बदल किंवा मानसिक पातळीवरील बदल म्हणून पाहायला हवं. अच्छा, म्हणजे तो एक पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट आहे. अगदी. परस्त्रीला मातेसमान मानणं म्हणजे केवळ आदराने पाहणं. आता दुसऱ्या व्यक्तीकडे आदराने पाहण्यासाठी किंवा स्वतःच्या नजरेत शुद्धता ठेवण्यासाठी कोणती संपत्ती खर्च होते? काहीच नाही, ₹0. अगदी. ही पूर्णपणे विचारांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नसते. खरं सांगू का, हा भाग किती क्लीन विचार देतो. म्हणजे आदर करणं ही एक मानसिक प्रक्रिया आहे, त्याला भौतिक पैशांची जोड नाही. हा मुद्दा मला खूपच भावला. हो, आणि तो अत्यंत व्यावहारिक आहे. इथे मला एक उपमा द्यावीशी वाटते. म्हणजे मनात वाईट किंवा दूषित विचार ठेवणं म्हणजे जणू पाठीवर एक खूप जड बॅग घेऊन चालण्यासारखं आहे. अरे वा, छान उपमा आहे ही. हो ना, म्हणजे प्रत्येक वेळी त्या वजनाचा ताण आपल्याला जाणवतो आणि आपला चालण्याचा वेग मंदावतो. पण आदर करणं किंवा शुद्ध विचार ठेवणं म्हणजे ती बॅग खाली ठेवून मोकळेपणाने चालण्यासारखं आहे. अगदी बरोबर. पाठीवरचं वजन कमी करण्यासाठी काहीच खर्च येत नाही हा. फक्त ती बॅग खाली ठेवायचा तो निर्णय घ्यायचा असतो. खूपच समर्पक उपमा आहे ही. आणि जेव्हा समाज या मानसिक पातळीवर काम करतो ना, तेव्हा एक अत्यंत सुरक्षित आणि स्थिर वातावरण निर्माण होतं, नक्कीच. असं मी म्हणेन. म्हणजे एकदम डीप आणि क्लीन. हो, जेव्हा समोरच्या व्यक्तीला एका उच्च आणि आदरणीय स्थानावर पाहिलं जातं, तेव्हा स्वतःच्या मनातील गुंतागुंत आपोआप सुटते. म्हणजे वाईट विचार कृतीत उतरवण्याचं आणि नंतर त्याचे परिणाम भोगण्याचं जे मोठं ओझं असतं ते एका साध्या दृष्टिकोन बदलामुळे नाहीसं होतं. अगदी तेच. आणि हा विचारांचा मोकळेपणा शारीरिक पातळीवर कसा येतो हे पुढच्या चरणांमध्ये अतिशय स्पष्ट होतं. इथून पुढचा भाग आणखीनच विचार करायला लावणार आहे. काय म्हटले त्यात? महाराज म्हणतात, बैसलिये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा, आणि संताचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. अच्छा, म्हणजे एका जागी बसून देवाचं नामस्मरण करायला कोणते मोठे शारीरिक श्रम लागतात? हो, इथे महाराजांनी तत्कालीन आणि आजच्याही मानवी वर्तनावर, विशेषतः जे धार्मिक कर्मकांड आहेत त्यावर अचूक भाष्य केलंय. म्हणजे ते तीर्थयात्रा आणि उपवास वगैरे. अगदी बरोबर. परमेश्वर प्राप्तीसाठी लोक अनेकदा कठीण तीर्थयात्रा करतात, उपाशी राहतात, मैलोनमैल अनवाणी चालत जातात, शरीराला यातना देतात. हो, हे आपण खूप बघतो. त्या सर्व शारीरिक कष्टांच्या तुलनेत एका जागी शांत बसून राहणं ही किती श्रमरहित प्रक्रिया आहे. तसेच संतांच्या किंवा चांगल्या माणसांच्या शिकवणीवर विश्वास ठेवायला कोणता खर्च येतो? खरं आहे, ती प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. पण इथे मी थोडा प्रतिवाद करू इच्छितो. हो, नक्की सांगा ना. हे बघा, एका जागी बसून राहणं हे वाचायला किंवा ऐकायला खूप सोपं वाटतं. बरं. पण आजच्या या डिस्ट्रॅक्शनच्या जगात, जिथे प्रत्येक सेकंदाला मोबाईलवर नवीन नोटिफिकेशन आदळत असतं आणि लक्ष विचलित करणाऱ्या शेकडो गोष्टी अवतीभोवती असतात, तिथे मन एका जागी स्थिर करून बसणं हाच मुळात सर्वात मोठा श्रम नाही का? हा खूपच महत्वाचा आणि प्रॅक्टिकल मुद्दा आहे आणि तुमचं निरीक्षण अगदी रास्त आहे. हो, कारण आजच्या काळात एकाग्रता साधणं अजिबातच सोपं आणि श्रमरहित वाटत नाही. मी पूर्णपणे सहमत आहे. आजच्या काळात मन एकाग्र करणं हे नक्कीच आव्हानात्मक आहे. पण जर याला थोडा व्यापक संदर्भात पाहिलं ना, तर तुकाराम महाराजांना इथे नेमकं काय सांगायचंय ते आपल्या लक्षात येईल. म्हणजे कसं? त्यांना बाह्य शारीरिक दिखाव्याचं आणि शरीर दडपून टाकणाऱ्या प्रथांचं खंडन करायचं आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी शरीराला यातना देण्याची गरज नाही हे त्यांना बिंबवायचंय. अच्छा, म्हणजे तो फोकस शारीरिक त्रासावर आहे. हो, तुम्ही ज्या मानसिक श्रमांबद्दल बोलताय तो एकाग्रतेचा किंवा सरावाचा भाग आहे, पण महाराजांचा भर सहजतेवर आहे. म्हणजे भक्तीसाठी घरदार सोडण्याची गरज नाही. अगदी हिमालयात जाण्याची गरज नाही. जिथे आहात तिथेच बैसलिये ठाई ती शांतता अनुभवता येते. बाह्य खटाटूप थांबून आत वळणं हा त्यामागचा खरा उद्देश आहे. भारी. म्हणजे सत्याला किंवा देवाला शोधण्यासाठी लागणारा जो लॉजिस्टिक्सचा किंवा प्रवासाचा खर्च आहे, हो तो त्यांनी थेट शून्य करून टाकला. हो, म्हणजे तो क्लेशदायक भागच काढून टाकला. म्हणजे अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं हेच इथे अपेक्षित आहे. आणि याच अनावश्यक गोष्टींच्या त्यागाचा सर्वात मोठा टप्पा पुढच्या चरणात येतो, जो मानवी संवादाचा आणि वर्तनाचा एक मोठा भाग आहे. हो, पुढचं चरण खूपच सुंदर आहे. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. सायास म्हणजे कष्ट किंवा प्रयत्न. हो, अगदी बरोबर. सायास म्हणजे कष्ट, त्रास किंवा मोठे प्रयत्न.
खरे बोलण्यासाठी कोणतेही सायास करावे लागत नाहीत. हे वाक्य ऐकायला अत्यंत साधं वाटतं. साधं वाटतं, पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत सखोल विचार आहे. तुकाराम महाराज ज्याला सायास म्हणतात ना, त्यालाच आजचे मानसशास्त्रज्ञ कॉग्निटिव्ह लोड किंवा मेंदूवरचा ताण म्हणतात. अरे वा, कॉग्निटिव्ह लोड. अगदी बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी मला तंत्रज्ञानाची एक उपमा एकदम चपखल बसते असं वाटतं. हो का? कोणती उपमा? जरा सविस्तर सांगा, खूपच रंजक वाटतंय. हे बघा, खोटं बोलणं हे एखाद्या कम्प्युटरच्या ब्राउझरवर एकाच वेळी अनेक टॅब्स उघडे ठेवण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे ते क्रोममध्ये जसे आपण टॅब्स उघडतो तसं? अगदी तसंच. म्हणजे जेव्हा आपण एखादा खोटं बोलतो ना, तेव्हा ते लपवण्यासाठी अजून 10 गोष्टी खोट्या सांगाव्या लागतात. हो, ते तर आहेच. कुणाला काय सांगितलंय, कधी सांगितलंय, हे मेंदूला सतत लक्षात ठेवावं लागतं. हे म्हणजे ब्राउझरच्या बॅकग्राऊंडला अनेक टॅब्स चालू असल्यासारखंच आहे. खरे. आणि यामुळे ऊर्जा खूप जास्त खर्च होते. बरोबर. बॅटरी लवकर संपते आणि एक वेळ अशी येते की सिस्टम स्लो होते किंवा थेट क्रॅशच होते. आणि खोटं उघडकीस येण्याची भीती हा एक वेगळाच व्हायरस असतो. तंतोतंत. तो तर सगळ्यात मोठा व्हायरस. पण या उलट जर आपण बघितलं तर खरं बोलणं म्हणजे फक्त एकच टॅब उघडा ठेवण्यासारखं आहे. म्हणजे मेंदूवर कोणताही अतिरिक्त ताण नाही. अगदी. सत्य जसं घडलंय तसंच असतं. ते नव्याने तयार करावं लागत नाही किंवा लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला ओव्हरड्राईव्हमध्ये जावं लागत नाही. हो, म्हणजे मेंदूला अतिशय कमी ऊर्जा लागते. आणि त्यामुळे माणसाची ती अंतर्गत ऑपरेटिंग सिस्टम अगदी व्यवस्थित आणि वेगाने चालते. हाच तो डीप आणि क्लीन रस्ता ज्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो. मानवी मेंदूच्या त्या कॉग्निटिव्ह लोडचं यापेक्षा उत्तम उदाहरण असू शकत नाही. म्हणजे खरं बोलताना सिस्टम क्रॅश होण्याची भीतीच नसते. एकदम सेफ मोडमध्ये चालते सिस्टम. हो, आणि मानसशास्त्र हेच सांगतं की जे लोक सतत खोटं बोलतात ते एका अदृश्य तणावाखाली वावरत असतात. त्यांच्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोनचं प्रमाण नेहमी जास्त असतं. बापरे, म्हणजे शारीरिक नुकसान पण आहेच. हो ना. सत्य हे स्वयंप्रकाशित असतं आणि ते अंगीकारणं हा स्वतःची ऊर्जा वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आणि हेच महाराजांनी 400 वर्षांपूर्वी ओळखलं होतं. अगदी. त्यांनी अचूक ओळखलं होतं की सत्य बोलण्याने तुमची ऊर्जा खर्च होत नाही, मग तो अनावश्यक ताण कशासाठी घ्यायचा. खरे. हे सगळे टप्पे पाहिल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की निंदा न करणं, दृष्टिकोन शुद्ध ठेवणं, शारीरिक कर्मकांडांऐवजी सहज भक्ती करणं आणि सत्य बोलणं या सगळ्या गोष्टी अत्यंत नैसर्गिक आणि श्रमरहित आहेत. हो, यात कोणतीही कृत्रिमता नाहीये. मग मला सांगा, या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय? तो अभंगाच्या शेवटच्या चरणात मिळतो का? हो, अगदी शेवटच्या चरणात मिळतो. महाराज म्हणतात, तुका म्हणे देव जोडे याचसाठीन आणि कते आटी न लगे काही. आटी न लगे म्हणजे कोणतीही अट नाही. बरोबर. इथे महाराज सर्व चरणांचं एकत्रीकरण करतात. देव जोडणं म्हणजेच सर्वोच्च समाधान, मनःशांती किंवा जीवनाचं ते अंतिम ध्येय मिळवणं. अच्छा. आणि ते मिळवण्यासाठी केवळ याच साध्या गोष्टी पुरेशा आहेत हे ते अत्यंत ठामपणे सांगतात. म्हणजे यासाठी दुसरी कोणतीही अटी म्हणजे कठीण अटी शर्ती किंवा गुंतागुंतीचे नियम लागत नाहीत. अजिबात नाही. हा उत्तम जीवन जगण्याचा सर्वात स्पष्ट आणि खुला मार्ग आहे. आणि विशेष म्हणजे त्याला कोणत्याही विशेष पात्रतेची, जाती धर्माची किंवा संपत्तीची गरज नाही. म्हणजे हा मार्ग सर्वांसाठी समान रीतीने खुला आहे. हा खऱ्या अर्थाने क्लीन मार्ग आहे. हो, अत्यंत डीप आणि क्लीन. आजच्या या सखोल चर्चेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं की चांगुलपणा ही कोणतीही मिळवण्याची किंवा खूप संघर्ष करून अचीव करण्याची गोष्ट नाहीये. नाही, ती आपली सहज प्रवृत्ती आहे. बरोबर. परस्त्रीबद्दल आदर बाळगणं, कोणाची निंदा न करणं, दुसऱ्याच्या संपत्तीचा मोह टाळणं, चांगल्या विचारांवर विश्वास ठेवणं आणि सत्य बोलणं, ह्या सर्व माणसाच्या अत्यंत नैसर्गिक प्रवृत्ती असू शकतात. नक्कीच. पण आज काय होतं ना, माहितीच्या विस्फोटामुळे आणि सतत वाढणाऱ्या गुंतागुंतीमुळे माणसांनी स्वतःवर अनावश्यक ताण लादून घेतला आहे. हो, आपण सगळं कॉम्प्लिकेट करून ठेवलंय. अगदी. चांगुलपणाला एका मोठ्या खटाटोपाचं स्वरूप दिलं जातं, पण हा अभंग आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की मूळ स्वभाव हा शांत आणि साधाच असतो. गुंतागुंतही आपण स्वतः निर्माण करतो. खरंय. जोपर्यंत आपण या साध्या कृती अंगीकारत नाही, तोपर्यंत बाहेर शोधलेली कोणतीही शांतता टिकणारी नसते. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या महागड्या वेलनेस रिट्रीट्स आणि शांतीच्या शोधाबद्दल बोलत होतो,
त्या पार्श्वभूमीवर हा विचार डोळ्यात अंजन घालणारा ठरतो. अगदी बरोबर. मनःशांतीसाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची गरज नाही. तिचं सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत आहे आणि ते प्रत्येकाच्या आतच उपलब्ध आहे. हो, फक्त तो सत्याचा आणि सहजतेचा एकच टॅब उघडा ठेवण्याची आपल्याला सवय करायला हवी. क्या बात है. एकदम बरोबर. फक्त एकच टॅब. पण जाता जाता एका प्रश्नावर विचार करणं खरंच भाग पडतं. कोणता प्रश्न? जर सर्वोच्च शांती आणि चांगुलपणा मिळवण्याचा मार्ग खरोखरच इतका विनामूल्य आणि श्रमरहित असेल, तर मग आपण समाजाने जगण्याचे नियम इतके गुंतागुंतीचे का करून ठेवले आहेत? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. केवळ साधेपणाने जगण्याची आणि स्वतःच्या खऱ्या रूपाला आरशात पाहण्याची माणसाला भीती वाटते का? या प्रश्नावर आपण नक्की विचार करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेसाठी एवढंच. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सखोल विषयासोबत.